आपलं अतिशय स्वागत आहे सर. काही मागे सोडून देऊ, काही सुंदर कोरून घेऊ, सुख दुःखांच्या पानांमधून अनुभव थोडे वेचून घेऊ. आज पुण्यश्लोक सावित्रीबाई उद्धारण्या भारत मातेच्या लेकी माय दिली तू सुखाला आहे. तुझ्याचमुळे ग तेवता आहे सावित्री माय जगती ज्ञानज्योती. भारतीय स्त्री शिक्षणाच्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पवित्र स्मृतींना अभिवादन करून मी आलेल्या समस्त पाहुणेवर्गांना सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रांती आणि ज्योतिबाच्या लेखी नका समजू आम्हाला दासी आणि कर्तृत्वाच्या राशी. सर संपूर्ण विद्यार्थी वर्गाचं निरीक्षण करताना तीच सावित्री आज जगाची शिलेदार. धन्यवाद सर. या ठिकाणी प्रतिमा पूजन झालेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय वसंत हंकारे सर यांचं स्वागत आपल्या विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी होते. आपल्या रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आदरणीय नामदेव नाना शितोळे या ठिकाणी सरांचं स्वागत होत आहे. हार्दिक स्वागत. प्रबोधन करण्याकरिता आदरणीय हंकारे सर हे आपल्या या पाटस शाखेला पाटसगावी उपस्थित झाले. त्यांचं मी पाटसगावाच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि आपल्या नागेश्वर विद्यालयाच्या वतीनं प्रथमतः हार्दिक असं स्वागत करतो. आज या ठिकाणी व्याख्याते म्हणून नावाजलेले प्राध्यापक हंकारे सर हे आज आपल्या येथे त्यांनी तारीख दिली, आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. या मार्गदर्शनाचा असं मी आपल्याला सर्वांना विद्यार्थ्यांना सुचवू इच्छितो आणि हंकारे सरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. मी कुठेही फिरत असतो, तुमचं लक्ष माझ्याकडे पाहिजे. मोबाईल बंद आहे ना तुमचा? ओके. तुमचं माझं नातं नवरा बायको सारखं, एवढं घट्ट नातं आपलं. तुम्ही नवरा मी बायको, हा. पण साऊंड चुकवायचा नाही, नाहीतर माझी वहिनी कशी मानगुट्यावर बसते तसं बसणार मी पण. हा चला, सगळं झालं आता. आता सगळ्या पोरांना पहिली सूचना ऐका. आता याच्या अगोदर एक नियम होता, मुलांना अजिबात मारायचं नाही. आमच्या नवसाच्या दिवट्याला कार्ट्याला शाळेत अजिबात हात लावायचा नाही. महाराष्ट्र शासनाचा नियम होता, पण आई बापानं पण नियम घालून दिला होता आणि बापापेक्षा आईचा लय लाड होता. नवसाचा दिवटा आहे, 4 वर्ष पोटाला नव्हतं, वट वागुळ देवीला नवस केलं आणि हे माझ्या पदरात पडलं. आमच्या लेकराला अजिबात मारायचं नाही. आणि थोडा जरी हात लावला, थोडा नीट ठेव की दप्तर, थोडा जरी हात लावला शिक्षकाने तर कार्ट्यानं रडत जाता घराकडे, मम्मी मम्मी मला लय मारले, मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेरेन लवली लावून पाऊंड्स पावडर थापून तरा 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 त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला काय. आणि आता तर काय नियम आलाय तुला सांगतोय, नीट दप्तर ठेव. त्यात तू समोर बसलायस माझ्या, तुडवीन तुला अगोदर. हा काय. आणि त्यात आता नियम आलाय काय, आता मारायचं सोडा, मारायचं नाही. एक सगळ्या पालकानं, सगळे बसलेले पालक कान उघडं ठेवून माझं नीट वाक्य ऐका. आता जर नियम आलाय पोरांना मारायचं सोडा, पण पोराचा थोडा जरी अपमान होईल असंही काय पोराला बोलायचं नाही. म्हणजे पोरग तुमचा तंबाखू जर घेऊन आले शाळेत तर त्याला शिक्षकांना म्हणायचं, राज चुना लावून देऊ का, कुठल्या गालात ठेवता, डाव्या का उजव्या ठेवता,
कुठं ठेवू? एखाद्या पोरानं आई बहिणीवरनं जर शिवी दिली आणि माझ्या शिक्षकानं ती ऐकली तर आता पोराला म्हणायचं नाही शिवी देऊ नको, कारण त्याचा अपमान होईल. 3 वर्षाच्या आत तुमची पिढी बर्बाद होत्या. पालकांनो, भर चौकात अण्णांच्या समोर बोलायला लागलोय. तुम्ही जर जागा नाही झालं, या पिढीला धाक राहिला नाही, या पिढीला बंधनं राहिली नाही. जेवढा शिक्षकांचा धाक होता तोही आता पालकांनो तुम्ही काढून घेतलेला आहे. तुम्हाला वेळ द्यायला तुमच्याकडे नाही. शिक्षक माझा वेळ देत होता, तो पण आता हिरावून घेतलेला आहे. पोरं मोकाट सुटलेले आहेत. पण हा नियम शिक्षकांच्यासाठी आहे. आलं का लक्षात? माझ्या समोर जर कुणी दंगा केला, काय आत्ता सांगतोय, याला डिवस त्याला डिवस, दगड मार, ह्याला हास, त्या पोरगीकडे बघ, हे असं कर, असलं जर मला काय दिसलं वागानो, एका रपाट्यात चडी वली. काल एकाला रपाटा पाडलाय, त्याला बोनस मिळालाय, दिवाळीचा उशिरा बोनस मिळालाय. पुढून ओली आणि मागून झेंडवासारखी पिवळी झालेली आहे. कलकत्ता झेंडू काय. त्यामुळं सगळ्यांनी येणारा एक तास माझे विचार तुम्हाला पटणार नाहीत, पण 1 तास का, इकडे बघा, 1 तास मी आईबाप सांगणार आहे. आईबाप सांगणार आहे. पाठीचा कणा मोडला, पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा जो लढला त्याचं नाव बाप आहे पोरानो. आणि तो बाप आज तुमच्या काळजामध्ये पेरायला आलोय. त्यामुळं माझा गुडघा दुखायला लागला, माझं हे दुखायला लागलं, गुडघा दुखतोय, दुखू दे. आई बापानं आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदलल्या. किडन्या विकल्या बापानं किडनी, आणि आपल्या मुलाला शिकवलं. लक्षात घ्या, मुलाला अधिकारी केलं, मुलाला डॉक्टर केलं आपल्या किडन्या विकून. तो बाप सांगायला आलोय. पडद्यावरचे नायक आहेत, तुम्हाला कोण म्हणतं विमल खाव, गुटखा खाव, दारू पिओ, ते सगळे तुम्हाला आवडतात. पण घरातला बाप म्हणतो निर्व्यसनी पोरा राहायचं, त्या बापाचा तुम्ही तिरस्कार करता. माझा सुद्धा तुम्हाला राग येईल, नक्की राग येईल, पण आला तर येऊ दे. पण माझं जे कर्तव्य आहे, अण्णांच्याच मुशीत मी तयार झालेला माणूस आहे. रयत शिक्षण संस्थेचाच मीही विद्यार्थी आहे. लक्षात घ्या, हटणार नाही. आई बाप तुमच्या काळजामध्ये पेरल्याशिवाय मी इथून जाणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळं कुणीही दंगा करायचा नाही. आता इथं मातानो काय लहान लेकरं मी बघतोय तुमच्या मांडीवरती, ही लहान लेकरं घेऊन आलेला आहात तुम्ही, असू दे. आता ही लहान लेकरं घेऊन आलाय ना, तर आता मला सांगा, निदान काल गॅदरिंग झालं, वा वा वा, आज पण एवढा सुंदर कार्यक्रम, एवढा असा क्षण रोज रोज तुमच्या आयुष्यात येतो का मातानो? येतो का मला सांगा? आला का नाही? आमच्या या सगळ्या पालकांनी आणि माझ्या शाळेने हा आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यामध्ये आणला. टाळी वाजव एकदा, त्या सगळ्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता ही लहान लहान कार्टी तुम्ही जे घेऊन आलाय, निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे द्यायला पाहिजे होतं. घेऊन आलायसा उचलून, चल र गण्या, चल र शोनिया, तू हगला का, तू मुतला का, तुझा ड्रायव्हर कुठं आहे, चिंगीचं कुठं गेलं, मंगीचं दिसणं झालंय, दीपाचं तर पळूनच गेलं. आधी सगळी कार्टी आणताय, इथं आमच्या बोकांडी मारताय. आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे, 1-2 वर्षाचा नाही. आता मी सुरू केलं, कार्ट 100% रडणार. आता ते जर कार्ट रडायला लागलं, त्या मातेला विनंती आहे, एवढं मोठं माझं प्रांगण आहे, शांतपणे उठायचं, पाठीमागं जायचं, त्याला शांत करायचं आणि मग येऊन बसायचं. तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहे, बाच्याच वाढणाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझी आजी तर कशी, तुझा चुलता तर नको झालाय, मसवासारखं दिसतोय तुझा आजा तर. आज त्याला घरातलं काय कळत नाही. आलं का लक्षात? काल तर एका मातेनं वर्ण पदर टाकलाय पोरावर आणि आतनं ढुस द्यायला लागल्या पोराला त्या बारक्या. अजिबात असलं काय करायचं नाही. शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझ्याकडे रडलं, गंगेचं रडलं, चिमीचं रडलं, माझं नाही रडलं. तुझं रडलं नाही, तुझं तर एवढं नालायक आहे. आमची अर्धी शाळा तुझ्या एकट्या कार्ट्यानं बाद केली. 4 शिक्षकांना आमच्या मुळव्यात झाला, 2घांना BP झाला, एकाला साखर झाली, एक रोज येण्यासारखं फिरतय, एक तर मॅडम आमची नुसतीच पर्स लावून फिरत्या, माझी बदली करा, माझी बदली करा, मला दुसऱ्या संस्थेत टाका. हे सगळं तुझ्या कार्ट्यानं केलंय. आलं का लक्षात? त्यामुळे तुझं काय कार्ट लय चांगलं, अशातली काय गत नाही. सगळ्यांनी शांत बसायचं. आता मातानं काही विषय हसायचे, आलाची पडली तरी पडू दे तिकडा, पण तू घराकडे आनंदानं जायचं, कारण तू आनंदी तर माझं कुटुंब आनंदी. लक्षात घे, एवढ्या आनंदात आज घरी जायचं. आता काही विषय टाळ्या द्याव्याशा वाटतात. टाळ्या वाजवल्यामुळे थांबा,
टाळ्या वाजवल्यामुळं मला प्रोत्साहन मिळो न मिळो, एक महाराष्ट्राच्या आणि या राष्ट्राच्या मातीमध्ये रोज हजारो टाळ्या मी घेत असतो, पण टाळ्या वाजवल्यामुळं आपलं मी सगळ्याला रडवते, मी घराला रडवते, मी शाळेला रडवते, मी कशी रडव? हा, तू पण रडशील. तुझी वेळ आल्यानंतर तूही रडशील, तूही व्यक्त होशील, तूही मुक्त होशील. हा, चला, त्यामुळे हात वर करा. चला इकडे या सगळे, चला इकडे या. रील बनवणारी सगळे इकडे या. मोकळं मोकळं राहायचं आणि सगळ्यांनी व्यवस्थित शूटिंग घ्यायचं. हा, आलं का लक्षात? फक्त ते आता ते वर ते विमान सोडायचं नाही आता. हा, ओके, ते आता बंद. चला, आणि आता सगळ्या मातांना विनंती करतोय, मला दंगा चालत नाही. एक दोन शिक्षक बांधव, जर पोरं दंगा करायला लागली तर जरासं लक्ष असू दे. मध्येच इकडे ये तिकडे जा, अजिबात असं काय करायचं. गुरुवर्य, तुम्ही फक्त मला जरासा अंगठा असा करायचा, म्हणजे तुमच्या वेळेच्या पुढे चाललं तर अंगठा असा करायचा, असा. तरी दंगा करत बसायचं नाही. तू मास्क का घातलायस? कोरोना आलाय काय परत? तुझा मास्क बघून मला भीती वाटते. तुझा जरा चेहरा बघू दे, कसा आहे चेहरा, दाखव जरा मला चेहरा दाखव. वा वा वा, चिकन रे माझं. एकदम शांतपणे येऊन बसायचं. सर, जर पोरं कोण आली आणि अशी खिशात हात घालून अशी काय उभी राहिली तर मला बोलता येत नाही, कारण मी बोलत असतोय. त्यांना तेवढं फटकवायचं, खाली बसवायचं. पालकांचे काय भांडणं आली तर मी बघतो काय करायचं ते. चला, मध्ये झाली अमृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या दत्ता समोर निमटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्ला एमएच सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील विष्णुदास. माऊमे ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या व्याख्या एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेता, खिशामध्ये गांजा सापडते. हे माझ्या 13-14 वर्षाच्या लेकीवर दोन नराधाम तुटू पडू लागले. का, कशासाठी? तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून माझ्या लेकरानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. ही माती कोणाची याचा विसर पोरानं तुम्हाला पडू लागला. आई बाप तुम्ही पायाखाली घेऊ लागला. आई बापाचं कष्ट
तुम्ही पाय धुळीत तुडवू लागला. म्हणून लेकरा, आज मी तुझ्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. आणि ते परिवर्तन समजून घेणं काळाची गरज आहे. बघ, ही माती कोणाची आहे याचा विसर माझ्या लेकरा तुला पडू लागला. ही माती कोणाची? ही माती माझ्या आहे बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. हे बोरा, कोण छत्रपती शिवाजी राजे? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे माझ्या लेकरा. हे कोण छत्रपती शिवाजी राजे? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला. हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरानो, या राजाच्या मातीमध्ये आज तुम्ही आम्ही बसलेलो आहोत. मग या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून लेकरानं, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि हा बदल जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पोरानो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला. पण बेबीच्या देठापासून झाला नाही. आणि खऱ्या अर्थाने इथंच आम्हाला कृतज्ञता कळते. पोरानो, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण लक्षात घे, या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, या 50-50 तोळा अंगावरती सोनं आहे का? फक्त लक्षात घे, आई बाप नसता तर आमचं अस्तित्व या मातीमध्ये नसतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, जेव्हा जेव्हा या राष्ट्राचा प्रश्न येतो, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. लक्षात घ्या, बेंबीच्या देठापासून जय जयकार झाला पाहिजे. आई बापाचे पुण्य आहे म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत असा जय जयकार झाला पाहिजे. या शाळेच्या भिंती अगदी गहिवरून गेल्या पाहिजेत. पोरीनो, खरं सांगू का तुम्हाला, बघ, या शाळेच्या 4 भिंती आम्हाला आजपर्यंत असं वाटत होतं की आम्हाला डॉक्टर देतात, इंजिनियर देतात, वकील देतात, एखादा अधिकारी देतात, लाखो करोडो रुपये कमवायला शिकवतात. पण अण्णांची शपथ घेऊन सांगतोय, कर्मवीरांची शपथ घेऊन सांगतोय, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होते. हा माणूस आज जागा झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा. का तुम्ही या राष्ट्रात राहत नाही? सगळ्यांनी जय जयकार करायचा. मागचे समोर बसलेले जो जय जयकार करणार नाही, परत हाता आणि आवाज पण असाच पाहिजे. भूतो ना भविष्य असा जय जयकार अण्णांनी सुद्धा ऐकला पाहिजे. चला, हा दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये. मॅडम, सगळ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, पर्स बेस खाली ठेवा. हा चला, जोरात, एकदम जोरात. हा, रस्त्यावरचे तुम्ही पण केला तर लय बरं होईल. चला, हा चला, जोरात एकदम. ऐक, पुढे बघ. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन सूत्र हनुमान के,
बजरंग बली के जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा लवकर. कसं तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली सा. हा पोत पाऊंड पावडर मारली सा. काय उपयोग झाला का. आणि तू पण हळूच घेऊन घरातली बहिणीची लावली टुकार. ते टुकारच राहिलं. एक पण गोर झालं नाही. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर आलं. कसं ते झालं. आता सगळ्या माझ्या लेकीला पहिला आनंदाचा महामंत्र सगळ्या माझ्या कार्ट्यानं लक्षात घ्यायचा. आज पळत पळत घराकडे जायचा. का नाट्टाना उड्या मारत रोज घराकडे जात. आपण कसं जाता का 50 किलोचं ते दप्तर पाठीवर. त्यात आणि मैत्रिणींची चर्चा. ह्या शिक्षकाला काही गणित शिकवा येत नाही. त्याचं काही भूगोल मला कळत नाही. त्या मॅडम तर भूमिती शिकवतात का काय करतात आम्हाला कळतच नाही. आणि मुख्याध्यापक तर उगाचच मध्ये येतोय. आम्हाला किती रागवतोय. त्यांची तर कधी बदली होत्या कोणास ठाव. काय काय करता का काय काय शाप देतात त्या सगळ्या शिक्षकांना. आणि त्यात आणि कार्ट्यानं हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला होता. येऊन त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं. त्याला काल गॅस्ट्रो झाला. गॅस्ट्रो आणि डरा 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 गॅस्ट्रो झाला. कार्ट्यानं आज तसं घरी जायचं नाही. आज कसं घरी जायचं सांगतो. आज टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढं आली. मम्मीकडे बघायचं नाच करायचा. मम्मी मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढं आला. पपड्याला धरायचं. ते दुसऱ्या गालाचा ट्रिपलच मुका पप्प्याच्या. आई बापानं पहिला शाळेत फोन केला पाहिजे. परीक्षा राहिली तर राहू दे पण रोज असलं काहीतरी घेत जावा. आमचं कार्ट आज नुसतं घरात वाघासारखं आलेलं आहे. एवढ्या आनंदात जायचं. आणि तुम्ही पण सगळ्या मातानं सगळ्या बसलेल्या मातानं आणि माझ्या लेकरांना शिकवणाऱ्या गुरु माऊलीनं तुम्ही पण या पोरांच्या मुळे तुमचा मेंदू सगळा झिजलाय. त्यामुळे तुम्ही पण आज एक काम करायचा. सगळ्यांनी टाना उड्या मारत आज घराकडे जायचं. तुम्ही पण अशी पर्स हलवत डुलत जायचं असं घराकडे. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आली. कसं करता खरं सांगा. सासूला कसं करता. बेडकासारखं नाक असं फुगवता. नागिनी सारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता. म्हातारी माझ्या बोकांडी आणून ठेवल्या. तिकडं धाकट्याकडे पाठवणा. थोरल्याकडे पाठवणा. हिथच आमच्या बोकांडी. काय काय करता का सोनालं. आज तसं सासूला करायचं नाही. आज टाना उड्या मारत घराकडे जायचं. आणि सासू पुढं आले. सासूकडे बघायचं नाच करायचा. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही. दुसऱ्या गालाचा आहे बाबा. रील बनवणारी अरे तिकडे जाऊन हस्त्याला ती घ्या की सगळ्यांचं. तिथं कशाला बसलाय. जावा तिकडे ते सगळं हस्त्याला घ्या. परत या हस्त्याला मोदळ मिळायचं नाहीत आपल्याला. चला तिकडे जावा तिकडे सगळं घ्या. ऐक सासूला सोडायचं नाही. दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. त्या मग करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. माझं घेऊ नको हस्त्याला सगळं घे. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. आणि म्हातारीनं तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे. बाबा लवकर घराकडे ये. तुझी बायको सकाळी शाळेत गेलती. काही तर ऐकून आलेली आहे. एक गाल माझा सुजवलेला आहे. दुसरा गाल आता माझा बाकी राहिलेला आहे. सगळी लिपस्टिक दुसऱ्या गालावर लागलेली आहे. लवकर घराकडे ये नाही तर माझा जीव जाईल. नवरा आला रा आला. नवऱ्याकडे बघायचं नाच करायचा. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं तर ट्रिपल कोलांटी उडी मारली पाहिजे. आणि नवरा म्हणाला पाहिजे छाक आज शाळेत काय झालं. वाह 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 वाह. एवढ्या आनंदात आज सगळ्यांनी घरी जायचं. आणि पोरानं तुम्हाला सांगू का रे या ब्रह्मांडातला सगळ्यात आनंदी माणूस मी आहे बघ. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आणि माझ्या लेकरानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. माझ्या पोरानं अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली. इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय शाळेत. कार्ट घरला कधी जातंय. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या. कार्ट शाळेला कधी जातंय. मे महिन्यात या आईला नको वाटतो. 24 तास तिच्या बोकांडी कार्ट असतंय. मागच्या महिन्यामध्ये नीट मांडी घालून बस. मागच्या महिन्यामध्ये
खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा अंगठ्या बिंगट्या घालून गॉगल घालून दुपारी आखे 12-1 वाजता मी असा खुर्चीत बसलेलो होतो आणि एक मॅडम अशा डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1 ते 4 माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर माझं काळीच सर्र झालं. माझं काळीच सर्र झालं. मी म्हणालो, मॅडम इकडे या. माते इकडे ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मागं म्हणल्यानंतर मी पण थोडा विचार केला. म्हणलं ठीक आहे, माझ्या मागे बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्टीने दंगा केला, मेला 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 मेला. मॅडम लय आनंदात उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कुणाला दगड मारतय. एक तर कारला होता, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमाग बँड वाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर काय हे सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं, नालाय का कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतोय, कसं फसवलं तबाड फोडीन. म्हणलं, तुझी असली ही माझी कार्टी. एकदा तर पुण्याला एक माता माझ्या शेजारी बसली होती. तिच्या मांडीवर एक गोर गोमट 4 वर्षाचं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, मांडी घालून नीट बस. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालामध्ये फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब तेवढं मी ऐकलं, मला लय भारी वाटलं. म्हणलं, आपल्याला हे कार्ट बॉब्स म्हणतंय, याचा अर्थ असा आहे आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला होते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. मी पण त्या कार्ट्याकडे बघितलं. म्हणलं, काय र माझ्या पिल्ल्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खाल्लं बोंबाललं, हे बॉब जरा इकडे. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलं. म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणतोय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काय बघ, पोरं खाली बसवून घ्या. 1-2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काय बघितलं नाही. माझ्या लेकरे, ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, मग कोणता जागवा? अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव? याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष. या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या. कोणत्या कोवळ्या कळ्या? या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरो, 4 वर्षाचं तुझं लेकरो तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकराने जन्म घेतला या महामानवाच्या रूपाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आज येता नवीन दिले आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून चालली. 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडू लागले. 17-18 वर्षाचा बोरगा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला. विमल गुटखा खाऊ लागला, खिशामध्ये गांजा सापडू लागली. हे पोरा, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. वसंत अंकारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणाय? वसंत अंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणाय? आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणगे पेरून जातो बघ. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार पोरा. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. हे माझ्या लेकरानं, म्हणून आज तुम्हाला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, ज्यांना
आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला मी सांगतोय, आज एक काम करायचं बघ माझ्या लेकरा, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, हे पोरांनो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, म्हणजे आई बापाने आम्हाला जन्म दिला. तो आई बाप मात्र कुठं तर वेदनेमध्ये सडू लागला पोरानो, म्हणून पळत पळत आज घरी जायचा बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आई ग 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईला कडकडन मिठी मारायचे आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालत हा प्रश्न त्या आईला विचारायचा, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बाग, आंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई. कारण पोरानो, कर्मवीरांची शपथ घेऊन सांगतो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. गेली 9 महिने या लेकराला मी या उदरामध्ये ठेवलंय साहेब, साहेब गेली 9 महिने मी या लेकराची वाट बघते साहेब, कधी एकदाच लेकरू, कधी एकदाच लेकरू या उदरातून माझ्या तळ हातावरती येईल, कधी एकदाच माझं लेकरू या उदरातून तळ हातावरती येईल आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहीन, कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहीन. साहेब या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल साहेब, साहेब या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं हे जग मात्र, या लेकरानं हे जग मात्र नक्कीच पाहिलं पाहिजे साहेब. हे पोरा, ही आई तुला कळाली का रे? याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग, याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग पोरा, या आईला सगळं काय कळतं बा. म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं पोरा, 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बा, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला, पोरानो, नालायकानो, उठून घरला जा, हरामखोर, गंमत चालली काय रे? एकशे 3 ताप त्या माऊलीत मी माईक ठेवून निघून जात असतो. तुम्हाला आता काय बोलायचं नाही, कारण तुम्हाला कायदा आलेला आहे, तुमचा अपमान करायचा नाही. आता मी माईक ठेवून निघून जाईन आणि याला जबाबदार तुम्ही असाल, आणि मी तसंच करतो. मी कोणाच्या आता नादी लागत नाही, माईक ठेवतो सरळ गाडीत बसतो. पैशासाठी नाही चाललेलं हे, अजून 5 पैसे सुद्धा घेतले नाहीत मी. बसायचं तर शांत, नाहीतर घर. तुम्हाला काय बोलणार नाही, कारण तुम्हाला बोललं की तुमचा अपमान होतो. कायद्याच्या चौकटीत तुझा बाप मला पकडल, शिक्षकांना पकडल, तुझा अपमान होईल, पण तू आम्हाला इथं काही
व्यत्यय येऊन देऊ नको. तुला आवडत नाही, तुला स्वातंत्र्य आहे, तू जाऊ शकतोस माझ्या लेकरा. अजिबात जबरदस्ती नाही. मी मुख्याध्यापकांची परवानगी घेतो. घरी जाऊन 2 तास बस, नंतर पेपरला ये. कुणावर जबरदस्ती नाही. पाया पडतो तुमच्या. पण 4 लेकर सुधारतायत, त्यांचा पाय ओढू नका. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बाग, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का रे? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं का? आज कर्मवीर अण्णांची शपथ बाग. पोरी, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा तुझ्या काळजामध्ये पेरतो बाग. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजामध्ये पेरतो बाग पोरा. बाग जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला आहे, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये त्या क्षणाला या विश्वामध्ये जर तुझ्या दोन्ही गालांना पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. याच आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो. पडद्यावरचे बेगडी नायक आम्हाला आमचा आदर्श वाटू लागले, पण आई बाप आणि आई बाप समजावून सांगणार ते माझे शिक्षक मात्र आमचे शत्रू होऊ लागले. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा. पोरी, बघ आई बापाने दिलेली ओळख तू विसरलीस बघ. आई बापानं या माझ्या महामानवाने दिलेली तुला ओळख, माझ्या कर्मवीर अण्णांनी माझ्या भाऊरावांनी तुला दिलेली ओळख तू विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला. हो, मी हरामखोर कुत्रा म्हणतो. आता या राष्ट्रातले लेकरं म्हणतात आम्हाला शिव्या देतो. पोरा, तुला नाही रे शिव्या देत, पण जो 3 वर्षाच्या चिमुरडीवर तुटून पडतो तिच्या डोक्यात दगड घालतो तो कुत्रा आहे, तो हरामी आहे, तो नराधम आहे. पोरा, 17-18 वर्षाचा तू आहेस आणि तुझ्या बहिणीवर जर कोण तुटून पडत असेल काय वाटेल तुला मला सांग. म्हणून त्या प्रत्येक नालायकाला मी हरामी कुत्रा म्हणतो. पोरीनो, असा नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. का ग पोरी? कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ. तुला आज ओळख तयार करून देतो बघ. याच मातीमध्ये तुला आज तुझी ओळख तयार करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावर एक माता आहे, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडा होता बाग, अंगावरती एक लुगडा होता बाग. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावर ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावरती दिसू लागल्या. पोरी, ती माझी सावित्री माई आणि ती माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस बा पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं आला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, तुला कुत्र्या मांजरांना खायला घालावं, तुला परदेशामध्ये विकावं. एवढे स्वस्त नाहीस बघ पोरी. तो छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आव जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे माझ्या लेकरा. ती ओळख विसरू नको. परीक्षेमध्ये 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बाग आणि जबाबदारीनं विधान करतोय. एक वेळ एखाद्या वर्षी नापास झालीस तरी चालेल, पण आई बापाची मान चुकता कामा नये पोरानो. आई बापाची आणि या राष्ट्राची मान चुकता कामा नये. पोरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले.
बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरानं. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, तेच पोरग ज्या वेळेला दारूचा ग्लास हातामध्ये घेत, त्या बापानं जगायचं कसं पोरानो. हे हात जोडून तुला सांगतो बाग, हे हात जोडून तुला सांगतो माझ्या लेकरा, ज्याला बाप कळाला आहे, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे बघ संभाजी राजांचा. संभाजी राजांना कायदा झालेली आहे, असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टाप 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 गळत आहे बघ. हे आणि मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. हे चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचितही कमी झालेलं नाही. हे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. अमावस्येची ती रात्र थरथर थरथर कापत आहे आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा अरे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझा स्वराज्य कळालेला आहे. प्रश्न का विचारायचा सांगतो बघ माझ्या लेकरा. हे कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म, या प्रश्नाच्या तळाला लपलेला हे तुझं आयुष्य, तुझ्या आयुष्याचा संघर्ष. पोरानो 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. हे लेकरा नीट लक्ष दे रे, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय 70 जरी असेल तरी सुद्धा तुझ्या आईला डोळ्यासमोर आण. आणि तुला आता मी सांगतोय बघ, हे 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार एका क्षणात तिनं सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर पोरीनं एखादच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज बळत बळत घरी जायचं बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला या ये. माझा भाई 1 वर्षाचा होता बाग, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? महिन्यातून 4-4 वेळेला जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, हे एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा. हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बाग, हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बाग. हंबरडा फोडल बघ तुझी आई, हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत, हे अक्का अक्का करत तिच्या माग पुढा पडणार ते लहान लेकरं. हे तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे तुझी आई हंबरडा फोडाल, तुझी आई हंबरडा फोडाल, तुझ्या गळ्यामध्ये पडाल. हे तुझी आई हंबरडा फोडाल, तुझ्या गळ्यामध्ये पडाल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. हे पोरी 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बाग, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझं वय 1 वर्षाचा होता बाग, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली
गेली आणि आता वर्षातून काही 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरे, त्याला कारण आहे. हे 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरेल मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापा समोर मी हंबरडा फोडून रडू लागले. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते. अहो ऐकलं का, रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली. आता डोळ्यासमोर आई बाप दिसत नाही. काळीज माझं चरण करतो, काळीज माझं चरण करत. लहानपणी माझी आई मला म्हणायची, अगं माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो. आता मला कळालं हो, डोळ्यासमोर आई बाप नाही दिसला की पोटात कसा गोळा येतो. आता मला कळालं. जाऊ का हो, एकदा आईला बघून येऊ का, एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का. तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो. माझ्या डोळ्यात लेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमचाच तिकडे निघून जायचा, परत इकडे यायचं नाही. हे पोरी, एसटी पुरता पैसा तुझा बाप माझ्या हातावर ठेवत होता. कारण लक्षात घे, आता तर तुझ्या बापाचा हा बंगला, गाडी, तुझ्या बापाचा हा थाट माट आता बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी फिरत होते. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं बोरी. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये पोरी, त्या अंगणामध्ये मला माझी आई दिसायची, मला माझा बाप दिसायचा. पळत पळत मी जायची बघ. कधी एकदाची मी पळत जाते आणि आईला मी कधी एकदाची कडकडून मिठी मारते. कधी एकदाच माझा बाप माझ्या समोर येतो आणि कधी एकदाची बापाला मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाच अक्का करत ते माझ्या माग पुढं पडणार ते लहान लेकर कधी एकदाच माझ्या समोर येत आणि त्या लहान लेकराच्या गालावरून हात फिरवत. कधी एकदाची 10 रुपयांची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते आणि कधी एकदाची मी त्याला म्हणते, पोरा आहे नशिबवान आहेस रे, आयुष्यभर तुला आई बापा जवळ राहायचं आहे. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते बघ. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं रे दिसलं. लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचा चप्पल मी बघत होते. अंगणातूनच घरामध्ये मी शिरत होते. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, हे माझ्या बाळा, सकाळी शाळेला गेलायस की रा, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जात आहेत. माझ्या लेकराला भूक लागली असल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. पुरी, माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, माझा कामावरून आलेला बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ. कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा,
कोणी कोणाचं नसत, ज्याला बाप असतो बघ पुरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. हे माझ्या बापाने मला शिकवलं. हे तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले बघ. सासरी आल्यानंतर तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? इक्विलायझर कमी करा, एवढा वाढवू नका. हे सासरे सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा, तुमची आठवण आली, आवाज वरती करा, तुमची आठवण आली म्हणून आले. हे रोज आबा तुमची आठवण येते आबा, डोळ्यासमोर तुम्हीच दिसता आबा, रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला कळाली नाही आबा, काही चूक झाली असेल तर मला माफ करा आबा. हे माझ्या डोळ्यातले अश्रू कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, बोले थोडं गाल पुढं कर की का. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोले चालकी का घरात? ए पोरी, महिना झाले तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. हे तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. चाल घरात, एखादा घास तुझ्या हातानं तुझ्या बापाला भरव पोरी, चाल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्यात माझा बाप घेत नाही पोरी. आणि अंगणातूनच माझ्या आईला आता माझा बाप हाक देत नाही पोरी. बापाच्या कानावर माझ्या आईची हाक आता पडत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई, हे जेवणाच्या ताटात ट्रिपल जरा शांत करा, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठण आता पळत बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ चर्र करत पुरी, काळीज माझ चर्र करत.
बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. पुरी किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असते तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी किती बरं झालं असतं. हे लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता लाखो रुपये. एका गावाला काय गा या पाटण शहराच्या आजूबाजूला असलेल्या पंचक्रोशीला या क्षणाला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार. पुरी फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास क्षण. आज तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. हे पोरा भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. हात जोडून सांगतोय पोरी त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? अरे हे नको त्या मित्रांच्या बरोबर नको त्या गप्पा मारायला आमच्याकडे वेळ आहे. हातामध्ये मोबाईल घेऊन फक्त चॅटिंग करायला 2-2 तास आमच्याकडे वेळ आहे. नको ते सिनेमे बघण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. पण आई बाप समजावून घेण्यासाठी मात्र नालायकण आम्ही शांत बसू शकत नाही. एवढी शंड आणि नामर्द पिढी आमची होऊ लागली. सगळ्या पालकांना सांगतोय शंड आणि नामर्द पिढी आम्ही घडवू लागलोय.
आमच्या पोराला 50 उठाबशा मारता येत नाहीत. आमचं पोरग 5 किलोमीटर धावू शकत नाही. एवढं शंड आणि नामर्द पोरग आम्ही बनवू लागलो. त्या पोरांचा अति लाड करू लागलो. पोरानं अरे IPL रना मोजत बसता रे. यानं एवढ्या रना काढल्या आणि त्यानं तेवढ्या रना काढल्या. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता, त्यांच्यासाठी फटाके काय फोडता. पण पोरा, तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं या पाटसच्या रस्त्यावर तुझ्यासाठी किती रना काढल्या याचा हिसाब मात्र पोरा तू ठेवलास का रे? कधी बापाजवळ बसलास का? कधी बापाच्या गालावरून हात फिरवत का? बापाला कधी म्हणालास का, पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, तुमच्यावर माझा लय जीव आहे, माझ्यासाठी तुमच्या टाचा झिजल्या पप्पा, तुमच्या आनंदाला तुम्ही आग लावली पप्पा. पप्पा फक्त आणि फक्त तुम्ही आमचा विचार केला पप्पा. त्या बापाला कधी तुम्ही कडकडून मिठी मारली का पोरानो? नाही रे पोरानो. त्याच बापाची टिंगल करू लागला, त्याच बापाला नको तसं बोलू लागला. एक भेग सुद्धा त्यानं येऊ दिली नाही बघ. आईला धमकी देता मला मोबाईल दे बघ, नाहीतर मी काहीतरी करून घेते बघ. अगं पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तू अंथरुणात झोपलेली असतेस ना ग पुरी, तेव्हा त्याच रात्री 12 पासून पहाटेच्या 6 पर्यंत तुझा बाप कुठल्या तर शेतात चिखल तुडवत पिकाला पाणी पाजत असतो. कारण या वर्षाचं पीक जर जोमात आला, माझ्या लेकराला एक सायकल घेऊन द्यायची आहे. माझं पोरग मैदानावरती धावत, त्याच्या पायामध्ये एक ब्रँडेड बूट मला घालायचा आहे. हे पोरीनो, का ग माझ्या लेकरालो? बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करू लागला. ते पडद्यावरचे बेगडी नायक तुमचा आदर्श होऊ लागले. आओ महाराज रमी खेलो, विमल खाव, गुटखा खाव, ते तुम्हाला तुमचे वाटू लागले. आणि जो आई बाप तुमच्यासाठी झिजू लागला, त्या आई बापाला मात्र तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू काय माझ्या लेकरानं? आज एक काम करायचं बघ, कर्मवीर अण्णांचा आदेश आहे बघ, जिथं जिथं जाशील पोरा तिथं माझ्या लेकरांना समजावून सांग, माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तुझ्या माध्यमातून माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून अण्णांचा आदेश आहे पोरानो, एक काम करायचं, आज पळत पळत घरी जायचं बघ. शाळा सुटली, पेपर संपला, आज पळत घरी जायचं. पोरा, आईला 2 प्रश्न विचारले, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. पळत घरी जायचं बघ. आज बापाची वाट बघायची. घरामध्ये बापाची वाट बघायची बघ. बाप शेतामध्ये गेलेला आहे, बाप कामाला गेलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजले, अजून बाप आलेला नाही. 7 वाजले, अजून बाप आलेला नाही. रात्रीचे 8 वाजले, अजून बाप आलेला नाही. आज बापाला बघितल्याशिवाय भेटल्याशिवाय झोपायचं नाही. रात्रीच्या 10 वाजले, आला बाप. एकच काम करायचं बोरी, सगळी जळमड तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत जायचं बघ माझ्या लेकरा. आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी बसत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता. काय झालं? शाळेमध्ये कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? तुला तुझा भाऊ काय बोलला का? सांग. त्याची सामनेच लढवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्याचं पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा ओ पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होते ना हो, तेव्हा रोज तो मला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. आणि जसं तुम्ही येत होता, पळत येऊन कडकडून तुम्हाला मी मिठी मारत होती, आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत राणीसारखी, परीसारखी, अगदी वाघिणीसारखी मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा. आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा. माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसवाल, माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पोतो म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावरून या पाटाच्या प्रत्येक रस्त्यावर मी फिरत होती पप्पा. मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. पण पप्पा, आता मी मोठी झाली पप्पा. आता मी शाळेला जाती, आता मी कॉलेजला जाती. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला जर काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही. पण
आज गेली होती बाप्पा शाळेच्या मैदानामध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली बाप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते. हे पोरांनो आज पळत पळत घरी जायचं आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पळत पळत घरी जायचं आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची कारण बापाची किंमत त्या पोराला विचार आहे. बाबाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप. कधीतरी एखाद्या या पुण्या जिल्ह्यातल्या एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं बाग 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय र? हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. हे मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी आवाज जरा चढवायचा सगळ्या सिस्टमचा. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होता यांना सापडलो इथंच मोठा झालो रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत एखादा घास माझ्या मुखात भरवत कोणीतरी मला म्हणेल का मीच तुझी आई आहे रे मीच तुझा बाप आहे. हे पोरानं बापाची किंमत त्या पोराला विचारा त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाग. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमागा साला तुमचा बाप उभा आहे बाप. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो दाद्या आवडलाय काय रे शर्ट चालू चाल पैशाचं मी बघतो. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सकाळी सांगितलं होतं या अंगावरची दागिने काय कामाची हो आपली पोरच आपला दागिना आहेत. हे घ्या सोनं हे विका गहन ठेवा आपल्या पोरांना घडवा आपली पोरं आपला पांग फेडतील हो. हे पोरा ती सगळी कपडे तुझी हातात बाग सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने पॅन्ट घेतली माझ्या बापाने हे घेतलं माझ्या बापाने ते घेतलं. आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतात माझ्या पोराच्या मनामध्ये विचार येतो साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा पळत पळत घरी जाता आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणता आय ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला ग आय मला मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही आणि त्या आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतात आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते बाळा गप गिरा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. गप रडू नका 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मांडला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग बरं. गप रडू नका 2 दिवसानं येतात माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय. तुला जर काय झालं मी कोणाच्या गळ्यात पडायचं. तुला जर काय झालं तर मी कोणाच्या पदरा आडला पाहिजे आय. तुझा पदर मला पाहिजे आय तू मला पाहिजे आय. मी शिकणार आया मी एवढा शिकणार एवढा शिकणार एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार एवढा शिकणार मी आय. पोरानो शिक्षण हे तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का माझ्या लेकरानो. थोडा ट्रिबल शार्प करा आणि आवाज चढवा. खूप आवाज कमी पडायला लागलाय जरा आवाज चढवा ट्रिबल शार्प करा.
म्हणून आज पळत पळत घरी जायचा बाग आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरानो. आणि बाग हात जोडून सांगताय बाग, सकाळ सकाळची सगळी काम सोडून, शेताची काम सगळी सोडून तुझा बाप इथं येऊन बसलेला आहे. या बापाला बघायचं नाही पोरानो, या बापाला बघायचं नाही. शाळेची फी भरायला येतो तेव्हा या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल पोरानो, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बाग. दिस इज द ट्रूथ ऑफ आवर लाईफ अँड दिस इज द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट. यू जस्ट यू हॅव टू ट्रान्सफॉर्म. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन यू हॅव टू चेंज टुडे. पोरीनो, बापाला कधी बघायचं? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ पोरी. हे पोरा, 12वीला आलास, FY ला जातोस, SY ला जातोस, बापाला म्हणतोस गाडी दे, बापाला म्हणतोस हे दे. अरे सुसाट गाडी घेऊन चालवता, कुठल्या तर अपघातामध्ये तुमचा जीव निघून जातो. तू अपघातात निघून जातोस आणि रोज झुरून झुरून तुझी आई 1 वर्षाच्या आत मरती बघ पोरा. आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं माझ्या लेकरानो. म्हणून सांगतोय बघ, हे माझ्या लेकरा, बापाला कधी बघायचा? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरीनो. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप बाप व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकल्यानंतर, पोरा, तुम्हाला 2-3 हसायचं असेल तर तुम्हाला परवानगी आहे, फक्त बाहेर जाऊन हसा. इथं बाकीच्या अपमान नाही, आमचा अपमान आहे. आमच्या आई बापाचा, राष्ट्राचा अपमान करायला लागलाय. हातात दगड घेऊन डोकं फोडून दारू कशी प्यायचा त्याच्यावर सेल्फी काढत फिरशीला, पण घरातला बाप तुम्हाला अजून कळना झालाय. ही राष्ट्र, ही माती आणि माझ्या अण्णांचे विचार तुम्हाला कळणार, पण तो पडद्यावरचा तुम्हाला दारू प्यायला, रमी खेळायला सांगणारा तुमचा आदर्श आहे. ठीक आहे, 2 मिनिटात संपवतो, पण हसू नकोस. लई वाईट वाटतं मनाला. 3 तुमच्या हातामध्ये गांजा दारू दिली जाते, घरातल्या 3 वर्षाच्या लेकीवर घरात शिरून अत्याचार केला जातो. एवढ्या खालच्या पातळीवर आपण घसरलोय आणि तरी सुद्धा जर तुम्ही हसत असाल, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरा? 2च मिनिटात सांगतो मी तर थांबतो बाग. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा बापाला तू पोलीस स्टेशनला उभं करतोस का, तर पोराकडे गांजा सापडली, पोराकडे पोरग दारू पिताना सापडलं, पोरग पोरीना छेडताना सापडला. पोरानो, बापाची मान तेव्हा झुकती आणि बाप तेव्हा मरतो बाप. वय आमचं 10-15 वर्षाचं आहे. छत्रपती शिवाजी राजांना जेव्हा आग्र्यामध्ये कैद झालेले होते तेव्हा 9 वर्षाचे संभाजीराजे आपल्या बापाच्या पाठीशी उभे होते. आबासाहेब, हा तुमचा छावा तुमच्या सोबत आहे. पोरानो, 9 वर्षाच्या लेकरानं आपल्या बापाला धीर दिला होता आणि इथं आज आपण आपल्या बापाचेच पंख उखडून फेकून देत आहे. बापाला अधू बनवत आहे. पोरा, पुरी, बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ. जेव्हा तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं बाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकता 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं भाकरं काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ते लई ओरडते. का रडतीस ग? का रडतीस? का रडतीस? कशासाठी रडतीस? रडू नकोस बाग. रोज रोज आता आपल्या पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बाग. बाप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं भाकरं आता मला या घरात दिसायचं नाही बाग. बाप्पा आज लवकर घरी या बाप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय बाप्पा. मी तुमच्यासाठी थालीपीठ बनवलंय बाप्पा. मागच्या वेळेला थोडं करपलं होतं बाप्पा, या वेळेला खूप चांगलं बनवलंय बाप्पा. मला तुमच्या सोबत तुमच्या ताटामध्ये जेवायचंय. लवकर नाही आला तर मी उपाशी झोपीन बघा.
खरंच मी उपाशी आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरं आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही का? बाबा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? बाबा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि माझ्या कानामध्ये हळद. बाप्पा बाप्पा उद्या 100-200 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे बाप्पा. बाप्पा बाप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे बाप्पा. आईला सांगू नका, आई मला लय ओरडते. बापाने तुझा लय लाड केला, बापाकडून तर लय पैसा घेते. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसा बाप्पा. म्हणून माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरं मला आता या घरात दिसायचं नाही की आता काय करू? कोणाला मिठी मारू आणि कोणाला सांगू? बाळा 200 रुपयानं काय होतंय? 500ची नोट आहे घे आणि उरलेलं पैसा तुलाच ठेव. बाळा तुला लागतात ना माझ्या शोन्या. तुझ्या बापाच्या डोळ्यात तुझ्या बापाच्या डोळ्यात पोरी आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बाप. पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं जायचंय. त्यासाठी रडतो. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला. मॅडम तिला जरा आत घेऊन जा. मॅडम एक जण या, तिला जरा पाणी वगैरे पाज या लवकर. ओळखावं लाल झालं तेव्हा तुझ्या आईला म्हणतो अगं साबण गेलं आत नाही ऑफिस मध्ये नाही शांत जा बाळा पाणी आत बस जा. या डोळ्यातल्या अश्रूंना अग्नी बनवा. या डोळ्यातले अश्रू ही ताकद आहे तुमची. आई बाबासाठी राष्ट्रासाठी ताकद आहे ही तुमची. या अश्रूंना अग्निकुंड बनवा. या अश्रूमध्ये तापून निघा. हिऱ्यासारखे पैलू पडू देत, सोन्यासारखी चकाकी येऊ दे. रणरागिणी आहात तुम्ही, वाघिणी आहात तुम्ही. आज 3 जानेवारी आहे. ए बाप माझी आऊ सावित्री माई म्हणजे तू आहे. माझी आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. एवढी प्रचंड ताकद तुझ्यामध्ये आहे. माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस. लक्षात घे पोरी. कमजोर नाही तुम्ही, कमजोर नाही. लक्षात घे पोरीनो. आणि म्हणून म्हणतोय बापाला त्या कधी लाचार करू नका, आईला लाचार करू नका पोरीनो. कधीच आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू नका. एवढं सांगण्यासाठी आज मी इथं तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. लग्नामध्ये तर सगळी तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी सगळे रडत असतात. पण तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना वरडतो रडू नका रे. माझ्या दीदीचं नवीन विषय तिला हसत हसत पाठवा. पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन जातो. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा बोरी चल जा. रडायचं नाही, चल जा, चल जा. रडायचं नाही. मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते. तुला असं वाटतं माझा बाप असाच आहे. सगळा लग्न मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक. सगळ्यात जास्त जर तुझा बाप रडला पोरी, बाप. जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, लग्न मंडपामध्ये तुझा बाप येतो. बाप लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, वाजंत्र्याचा पैसा देतो, सगळ्यांचा पैसा देतो. आणि हे पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरात तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून टाळी वाजवायच्या. विठ्ठल 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 मंगल आनंद मंगल. विद्यार्थ्यांना विनंती, आपण शांत बसा, कालवा करू नका बिलकुल. कुठल्या लेकराला लेखीला काय. चला आत आलेल्या दाटून आलेल्या भावना याला म्हणतात व्यक्त होणं, याला म्हणतात मुक्त होणं.
व्यक्त होता आलं पाहिजे, मुक्त होता आलं पाहिजे, आनंदी जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. लक्षात घ्या लेकरांनो. चला एक दोन बाळांनो, दोन दंगा करू, दोन. लग्न मंडपातून ज्या वेळेला लेकरा तुझी गाडी निघून जाते त्यावेळेला तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर रडला, पण कधी रडला हे मी तुला सांगतो आणि मी इथं थांबतो. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवतो, जेवणवाल्याला बोलवतो, वस्त्रवाल्याला बोलवतो, वाजंत्रीवाल्याला बोलवतो, वाजंत्रीवाल्याला बोलवतो, ज्यांचं त्यांचं पैसा जिकडं तिकडं देतो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. तुझी आई म्हणते हो सावरा घेऊ स्वतःला, किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर जो अंतरुणाने उशीओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. जो 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो. हॉटेलच्या बाहेर उभं राहणारे त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. महाराष्ट्राच्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो, बाप. आजपर्यंत अंतरंगामध्ये आम्ही अनेक घुसमटी साठवल्या ज्या कधीच बाहेर येऊ शकल्या नाहीत माझ्या लेकरानो. हा बाप, ही आई, हे राष्ट्र, हा धर्म. पोरानो जीव गेला तरी चालेल. आज संकल्प करायचा अण्णांच्या या मातीमध्ये एकही पोरग व्यसन करणार नाही. पोरानो ही पोरगी आमची जबाबदारी आहे. ही घरातून सुरक्षित शाळेत आली पाहिजे आणि शाळेतून सुरक्षित घरापर्यंत गेली पाहिजे. याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आहे. पोरानो तुम्ही या राष्ट्राचे वाघ, छत्रपतींचे बावळे लक्षात घ्या. पोरीनो एक ही पोरग व्यसन करणार नाही, एक ही पोरग आत्महत्या करणार नाही, एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. पोलीस स्टेशनला असं उभा असता पोरीनो, तुम्ही पोलीस स्टेशनला आई बापाला उभं करता. जिथं तुझा बाप उभा असतो, जिथं तुझी आई उभी असते, पोलीस स्टेशनची सगळी जमीन अश्रूने भिजवलेली असते आणि पोलिसांना तुझा बाप म्हणत असतो साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या लेकीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. पोरीनो या सोशल वेळेच्या माध्यमातून कोणतर हराम कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. कोणतर आयुष्यामध्ये येतो, खोटं खोटं तुझ्याशी काय बोलतो. तुला खोटं खोटं सांगतो बघ. मोबाईल एकाचा, गाडी एकाची, मावड गांजाड साला 10 वर्षांनी तुझ्यापेक्षा मोठा आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही पंच करून थुकून निघून चालला. का ग पोरीनो, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं हे प्रेम आहे का? पोरी एक पेन मागत होतीस, 50 पेन ना बाप आणून देत होता. एका चपलाच्या जोडासाठी 10 दुकानं तुला फिरवत होता. एक कपडा घ्यायचा असेल तर अखंड पुण्यामध्ये जाऊया का दीदी, तुला आवडेल तेच घ्यायचं बघ. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल पोरी? सांग पोरी. प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम आहे का? सांग मला पोरी, ते प्रेम आहे का? नाही बघ पोरी, हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद. बाप पोलीस स्टेशनला येतो तेव्हा बापालाच ओळख दाखवत नाही. हा कोण माणूस आहे? मला याच्याशी बोलायचं नाही, मी याला ओळखत नाही. बाप झुकून झुकून सांगत असतो दीदी घरला चल दीदी, चांगलं पोरग बघूया दीदी. अगं दीदी पोरग चांगलं नाही, पोरग चांगलं असतं तर मी हो म्हणाला असतो. पोरग नशा करताय पोर दीदी. अगं माझं ऐक दीदी, तुझ्या चांगलं तुझ्या पात्रतेचं पोर आपण बघू. तेव्हा पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा, आम्हाला यांच्यापासून धोका आहे. पोरी 1 वर्षाची होतीस, अंगठा फुटला तर रक्ताळलेला अंगठा घेऊन तुझा बाप दवाखान्यापर्यंत जात होता. सगळं घरदार डोक्यावर घेत होता आणि त्याच बापावर त्याच आईवर केस दाखल तुम्ही करून निघून चालला. पोरीनं सांगा मला, हे प्रेम आहे का पोरी? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? या राष्ट्रातल्या माझ्या प्रत्येकाला प्रश्न आहे. आमच्या लेकी गायब झाल्या, जा पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला जाऊन जरा फक्त यादी घेऊन ये पोरी, या वर्षाची यादी घेऊन ये. आमच्या लेकी गायब झाल्या, कुठं गेल्या? पोलीस तपास करतायत, सापडत नाही. बाप रोज घिरट्या मारतोय.
पोलीस स्टेशनला, लेख सापडली का, लेख सापडली का, लेख सापडत नाही. कुठे गेल्या माझ्या लेखी? पोरीनो, हे सगळ्यांच्या विरोधात बंड ठोकून हे लेक्चर, हे व्याख्यान, हे परिवर्तन मी करत आहे बघ पोरी. अगं तुम्हाला विकलं जातंय, तुम्हाला तोडलं जातंय. पोरांनो, आमच्या हातामध्ये गांजा ठेवली जाते, आमच्या हातामध्ये दारूचा ग्लास ठेवला जातो. अरे ज्यांना तुम्ही कोणतरी येतो पडद्यावर, विमल खाव, गुटखा खाव, हे करो वो करो, तुमचे आदर्श झाले पोरांनो. घरातला बाप कळना, आमच्या कर्मवीर अण्णांचे विचार कळणार. हे राष्ट्रीय, हे राष्ट्र धर्म माती तुम्हाला कळना. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, आज शपथ घ्यायची. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये. हात वरती करा, चला लवकर. इथं बसलेल्या 10-15 समोरच्या आयांनी बस, आणि जरा जागेवर उभा राहा माऊलीनो, जागेवर उभा राहा, जागेवर उभा राहा. आज एक अनुभूती देतो माझ्या लेकरानं तुम्हाला, आज नाही तर परत कधीच नाही. आज उभं राहा. आणि या सगळ्या माऊलींना मी विनंती करतोय, इथं या लेकींच्या समोर या, इथं या समोरच्या पटांगणामध्ये या, लवकर या. आज नाही तर परत कधीच नाही. जागा काढून या, लवकर या, लवकर या. उभ्या राहिलेल्या तेवढ्या 5-25 आयांनी इथं समोर यायचा, या लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. आणि इकडे काही 10-15 बाप असतील तर जरा लवकर हात वरती करा. आज नाही तर परत कधीच नाही. एक लेकरांना अनुभूती द्यायची आहे. जे बाप आपल्या लेकीसाठी, लेकरासाठी आले, जागेवर उभा राहा. काही बापांनी जागेवर उभा राहा, बिंदास या, माझ्या समोर या. आज नाही तर परत कधीच नाही. आज कर्मवीर अण्णा सुद्धा पाहताय, हे राष्ट्र पाहत आहे, ही माती पाहते. पोरांनो, ही तुमची आई आहे. पोरांनो, ज्या आई विषयी अखंड राष्ट्र. इथं या, समोर या, माझ्या समोर या, इथं या. चला लवकर, जागा काढत त्या सगळ्या मुलीने इथं यायचं आहे, त्या सगळ्या पोरांनी इथं यायचं आहे. चला लवकर या, लवकर या. आज नाही तर परत. पुढे ये, 2-2 लाईन कर माझ्या पोरी. चाल पुढे ये, पुढे ये, चाल लवकर. हे पोरा, चाल इकडे ये इकडे लवकर. हा चाल. आता मी काय सांगतो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आपल्या आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मारत असतो. हे पोरानो, हे इकडे बाग माझ्या लेकरा. आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे माझ्या लेकीनं. हे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसता. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटसा रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. ए पोरी, इकडे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. हे 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही शेताच्या बांधावर, आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी अश्रू डोळ्यातच आठवत आपल्या लेकरांच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि पोरानो, जगातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात, कारण तुमच्या समोर तुमचे आई बाप उभे आहेत. आजपर्यंत कित्येक लेकरांना वाटतं घरी पळत जाऊन आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण ब्रह्मांडात गेलेला आई बाप कधीच नसा. पण आज तू लई नशिबान आहेस वरी. हे पोरा, 1 वर्षाचा व्हायचा बाप, पळत पळत जायचा बाप, आणि समोर उभे असलेले आपल्या बापाला एवढ्या कडकडून घट्ट मिठी मारायची. पोरा, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत बापाला सांगायचं, बाप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही, पण आज तुम्हाला सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे बाप्पा. जा पोरी पळत, पुढे तुझा बाप उभा आहे, जा. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा जा, जिथं तुझी आई उभी आहे, जिथं तुझा बाप उभा आहे, जा पोरा जा. पण जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा, आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा, पळत पळत जा. तुझ्या आईला कडकडून मिठी मार, तुझ्या बापाला कडकडून मिठी मार. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत जा पोरा, आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा जा. मार त्या आईला मिठी, मार त्या बापाला मिठी. पोरा, मार त्या आई बापाला कडकडून मिठी मारा. पोरानो, हे हा तुझा बाप आहे बघ पोरी. हे या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग? तुझ्यासाठी रडणारी ही आई खोटी आहे का? तुझ्यासाठी रडणारा हा बाप खोटा आहे का? सांग मला पोरा, सांग मला. या आईची काय सुख आहे, या बापाचे काय सुख आहे? डोळ्यात आलेले ह्या बापाचे अश्रू, यांची काय सुख आहे? सांग मला पोरा, सांग. तू आत्महत्या करशील का? तू आत्महत्या करशील का? तू व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकशील का? सांग पोरा मला. या लेकराची, या बापाची काय सुख आहे मला सांग. सांग पोरा मला, सांग. चला पोरानो, एकदा आई बापाच्या पाया पडा. चला, एकदा आई बापाच्या पाया पडा. चला पाय पोरानो, हा तुमचा बाप आहे. या बापाला तुम्ही लाचार करणार का? या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार का? चला, सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. आपल्या खांद्यावरती ठेवा. आपल्या आपल्या डोक्यावरती ठेवा. चला, आपल्या डोक्यावरती ठेवा. ज्यांनी ज्यांनी आई
ज्याने ज्याने आई बाबाच्या पोटी जन्म घेतला आपला हात डोक्यावरती ठेवा, डोळं बंद करा, 1 मिनिटासाठी डोळं बंद करा आणि फक्त आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आई बाप घरी असेल नसेल तरी सुद्धा डोळ्यासमोर आणा. आजपर्यंत ठेवलेला प्रत्येक सणाला नैवेद्य त्यांच्याजवळ पोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची प्रार्थना मात्र नक्कीच पोचल. घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा पोरीनो, आणा. आला का बाप डोळ्यासमोर? एकदा बापाला आता कडकडून मिठी मारा, एकदा आईच्या गालावरून हात फिरवा, एकदा आई बापाला कडकडून मिठी मारा आणि सांगा आई बापाला आमचा तुमच्यावर लय जीव आहे. मी कधीच आत्महत्या करणार नाही, मी कधीच व्यसन करणार नाही, मी कोणत्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही. माझा तुमच्यावर लय जीव आहे. घ्या शपथ पोरानो, घ्या शपथ. हात खाली बसा सगळे शांत. तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व मंगल. जो बोले सो निहाल सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढंच सांगण्यासाठी मी आलो होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला नक्कीच माफ करा. आणि जे काय होतं ते फक्त तुमच्या कल्याणासाठी, आई बाप काळजामध्ये पेरून घेण्यासाठी जे काही प्रखड शब्द होते ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी होते. बस हे या पंचमभूतांच्या चरणी, या निसर्गाच्या चरणी, या गुरुवर्यांच्या चरणी हे नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत इथं जमलेल्या सगळ्या लहान थोरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मनाच्या खोल डोळ्यात जाऊन सर आपण आज आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करून टाकणारं हे व्याख्यान होतं. आजच्या या व्याख्यानासाठी सर पुन्हा एकदा आपले मी सर्व विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग, पालक वर्ग, गावकरी वर्ग यांच्या मार्फत मी आपले आभार मानते सर्वप्रथम. यानंतर मी रुपनवल सरांना विनंती करते. मॅडमने आताच आपल्या उपस्थित सर्वांचा आभार मानलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक या कार्यक्रमामध्ये जे दाते आहेत, काल आणि आज सर कार्यक्रम झाला, काल गॅदरिंग झालं, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व पालकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. एक कोणत्या एका लेकीला आणि एका मुलाला आपल्या बापाविषयी बोलायचंय का? फक्त 1 मिनिटात, वेळ खूप कमी आहे. कुठल्या लेकीला बोलायचंय का? व्यक्त व्हायचंय? जे काय असेल ते एक प्रतिक्रिया एका लेकीकडून. कोणाला बोलायचंय? कोणाला बोलायचंय? यस, ये बाळा. ए, तुला बोलायचं असेल तू बोल. दुसऱ्या इथे 1-2-3 पोरं आहेत, मी तुम्हाला भेटणार आहे. आता परीक्षा सुरू झाल्यावर मी येणार आहे. माझ्या तुम्ही नजरेत आहे. तुझ्या वडिलांना पण मी भेटणार आहे, तुझ्या घरी पण मी भेटणार आहे. ती 3 पोरं मी लक्षात ठेवलेत. मी आता येणार आहे वर्गात. एवढं अति करू नये. मला शिव्या द्यायच्या तर तुम्ही नक्की शिव्या देऊ शकता. माझा सोशल मीडिया ओपन आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ट्रोल सध्या मी होतोय. तुम्ही नक्की मला शिव्या घाला, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण इथं नाही. माझे पप्पा मला खूप आवडतात. माझ्या पप्पाची म्हणाल ते गोष्ट मला आनंद देते. सब मंगल आहे, सब आनंद आहे. खूप लेकरं व्यक्त होतात, खूप 2-2 तास लागतात. पण आता वेळेअभावी आपण थांबावं लागते. पण परत पुढच्या वर्षी नक्कीच मी परत पुन्हा या मातीत येणार आहे. कोणाला मुलांच्यात कोणाला बोलायचंय का? ठीक आहे, सब मंगल आहे. पुढे चल. पटकन ये बघ. हॅलो, ये मस्त ताकद
लढाईच आहे, कमजोरी नाही आपली. हा. चला तिला कुठे चालली का वर येतील. चल थांबू संपू बस बोल. जा वर बाळा. माझे पप्पा शेतात खूप काम करतात, एवढ्या उन्हातानात काम करतात. मला त्यांचं कष्ट कधीच कळलं नाही, आज कळलं ते किती आमच्यासाठी हे करतात. मला माझे पप्पा खूप आवडतात आणि आता मी माझ्या पप्पांचा खूप आदर करेन. त्यांना कधीच उलट बोलणार नाही, त्यांच्या कधीच मनाविरुद्ध वागणार नाही. पप्पा आले. गॉड ब्लेस यू. खूप छान राहायचं बेटा. हा बदल आहे. असे लाखो लेकरं बदललेले आहेत या राष्ट्रामध्ये, अशी मुलंही बदललेली आहेत आणि हे सत्य आहे, हे वास्तव आहे. हे कुठला सिनेमा बनवून आणलेला नाही. हे कुठं महाराष्ट्रात मला ट्रोल केलं जातं, लोकांना रडवायला जातो. मी रडवायला जात नाही, मी सत्य आणि वास्तव सांगतो. तुम्ही रडता, मी रडवायला जात नाही. इमोशनल कधी केलं जातं, एखादी स्टोरी रचली जाते, त्याला म्युझिक दिलं जातं, त्याला अनेक गोष्टी जोडल्या जातात आणि रडवलं जातं इमोशनल. आय एम नॉट, मी तुम्हाला इमोशनल करत आहे. मी आपल्या आयुष्याचं एक सत्य सांगतोय, लोक व्यक्त होतात. लक्षात घ्या. शेवटची प्रतिक्रिया थांबायचं इथं. मलाही पुढं मला इचलकरंजीला कार्यक्रम आहे 5चा. माझे पप्पा रोज शेतात जातात, रोज काम करतात, पण मला एक दिवस पण असं कळलं नाही की माझे पप्पा किती काम करतात, काहीच कळत नाही. माझी मम्मीचं पाय जर धरलं ना, हात असं खडखडतं, पायात इतकं काट टोचलेलं असतात. रोज दुसऱ्यांच्या रानात असं काम करण्यासाठी जातात, कारण आमचे पोट भरावे म्हणून. आमची परिस्थिती आता खूप गरीब झालेली आहे, तरी पण आमचे पप्पा रोज आमचे कष्ट करतात. आजपर्यंत मी पप्पांना जे मागितले पप्पा कधीच नाही म्हणले, पण मलाच भीती वाटते की त्यांची आता परिस्थिती कशी, काय मागावं. आजपर्यंत पप्पा मला कधीच नाही म्हणले, तर पण आज मी रोज पप्पांना उलट, मम्मीला उलट बोलत होती, काय पण बोलत होते, पण आजपर्यंत मी कधीच बोलणार नाही. आज वसंत हंकारे या सरांनी मला आज मार्गदर्शन केले. आजपर्यंत पप्पा तुम्ही कुठं पण असता, मी आता तुम्हाला कधीच उलट बोलणार नाही पप्पा, खरंच बोलणार नाही.